या ठिकाणी सर्वांना नमस्कार। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी 27 डिसेंबर 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात आलेले आहे। 27 जिल्ह्यांमध्ये ही बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी झालेली आहे। पुढी बातमी बघूया समोर विस्तारांतर। आज 27 डिसेंबर या तारखेपासून शुक्रवार सर्वात मोठी अपडेट महिलांसाठी राहिलेली आहे। त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे वाटप हे करण्यात आलेले आहे 27 डिसेंबरपासून। तर महिलांना आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी झालेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता पैसे जमा होणार 27 तारखेपासून या ठिकाणी पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि ते 31 तारखेपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत ते पैसे त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारने टाकण्याची बाब अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे। पैसे जमा होणार 100% पैसे त्यांच्या खात्यामध्ये 31 तारखेपर्यंत जमा होणार। आज आहे 29 तारीख, 31 तारखेपर्यंत पैसे त्यांच्या जमा होणार खात्यामध्ये। पैसे हे त्यांच्या 27 डिसेंबरपासून पैसे त्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात आलेले आहेत। या ठिकाणची सर्वात महत्त्वाची बातमी महिलांसाठी या ठिकाणी पाहायला भेटत आहे। लाडकी बहीण योजना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट 24 डिसेंबरपासून पैसे वाटप पास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी महिलांसाठी येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता 27 डिसेंबर 67 लाख महिलांना या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आलेले आहे। 27 डिसेंबरला 67 लाख महिलांना इथे पैसे 100% त्यांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता अशी बातमी आम्हाला वरून आलेली आहे की 27 बऱ्याच महिलांना पैसे हे त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत। 24 डिसेंबर पासून पैसे त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहे आणि त्यापैकी 67 लाख महिला याचा लाभ घेऊन राहिलेले आहेत। आता पुढे बघूया पुढे काय 25 डिसेंबर लाखो महिलांना पैसे जमा। 25 डिसेंबरला सुद्धा पैसे त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की पैसे आम्हाला या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर पैसे पोहोचले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे तुम्हाला 31 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील। 31 तारखेपर्यंत तुम्हाला 31 डिसेंबरच्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यावरती 1500 रुपये हे पाहायला भेटतील। 25 डिसेंबरला लाखो महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी पैसे वाटपास सुरुवात केलेली आहे। आता आहे 27 डिसेंबरचं बघूया। 27 डिसेंबर राहिलेल्या महिलांना पैसे जमा होणार। हो 27 डिसेंबरला राहिलेल्या बाकीच्या सर्व महिलांना या ठिकाणी पैसे हे त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले होते। तर तुम्हाला जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि राहिलेल्या महिलांना 31 तारखेपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत अशी सरकारची घोषणा त्यांनी केलेली आहे। त्यांचं मंत्रिमंडळ सिस्टम खूप मोलाचं काम करत आहे। फास्ट महिलांना पैसे त्यांच्या खात्यावरती टाकले जात आहेत। आपण इथं पाहू शकता इथं काय म्हणतात बघा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। काय म्हणतात हिवाळी अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले होते की हे अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा केले जातील। हो अधिवेशन संपलेलं आहे। आता डिसेंबर महिन्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये 23 किंवा 24 या तारखेपासून 31 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत। जर पैसे तुमच्या खात्यावरती आले असतील तर तुम्ही सांगू शकता की पैसे दादा आम्हाला या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 31 तारखेपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यावरती टाकले जाणार होते। 31 डिसेंबर ही तारीख नोट करून ठेवा। तुमच्या खात्यावरती पैसे कधीही पडू शकतात। जर पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी पडलेले आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी परत एक घोषणा केलेली होती। आता पाहू शकता हिवाळी अधिवेशन संपले आहे आणि लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास 24 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी काय आहे 24 डिसेंबरपासून या ठिकाणी आपण पाहू शकता 24 डिसेंबरपासून पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे। 24 डिसेंबर या ठिकाणी पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे। 24 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत हे पैसे पडणार होते। 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या तारखेमध्ये महिलांना पैसे पडणार होते। बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत। भरपूर महिला या योजनेचा लाभ लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे। भरपूर महिलांनी पैसे तुमच्या खात्यावरती आले असतील तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा की पैसे आम्हाला या ठिकाणी आलेले आहेत। सबस्क्राईब पण करा चॅनलवरती नवीन असाल तर।
या ठिकाणी आपण बघूत आता नवीन अपडेट काय आहे ते. या ठिकाणी आपण पाहू शकता की लाडकी बहीण योजना 3.5 कोटींची तरतूद, मोठी अपडेट. 3,500 कोटींची तरतूद या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. आपण पाहू शकता की खूप मोठी ही सरकारची घोषणा आहे. 3,500 कोटींची ही घोषणा आहे, तरतूद त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी अशी येत आहे की आपण ही बातमी पाहूया. सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहायला भेटत आहे की आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आहे. आपण बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 2,47,00,000 महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेसाठी 3,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 6वा-7वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 6वा आणि 7वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून जमा होणार आहे. डिसेंबर महिन्यातच जमा होणार आहे. 6वा आणि 7वा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भेटणार आहे, अशी सरकारने त्यांनी महत्त्वाची अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की 6वा आणि 7वा हप्ता हे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये पडणार आहे. बऱ्याच महिलांना 6वा हप्ता पडलेला आहे आणि 7वा हप्ता हा तुम्हाला 1 जानेवारीला सुद्धा तुमच्या खात्यावरती पडणार आहे. जर डिसेंबर महिन्यात जर 7वा हप्ता पडला नाही, हा 7वा हप्ता तुम्हाला 1 जानेवारीला तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आता पुढे मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आपण ती घोषणा बघूया. हप्ता जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांचं बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या आठवड्यात जमा केला जाईल. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांना अकाउंट 1,500 रुपये त्यांच्या जमा होणार आहेत अकाउंटमध्ये, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू देखील करण्यात आलेली आहे. हो मित्रांनो, ही प्रक्रिया खूप फास्टपणे सविस्तर पार पडण्यात त्यांचा निर्णय झालेला आहे आणि 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे टाकण्यात येणार आहे. 31 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावरती येतील. तुम्ही तुमचे खाते चेक करू शकता की तुमच्या खात्यावरती हे पैसे पडलेले आहेत का. आता पुढची अपडेट काय आपण जाणून घेऊया. पुढची अपडेट अशी आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता की पुढची अपडेट अशी आहे की आपण पाहू शकता 12 लाखावर नवे लाभार्थी. आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या 12,67,000 महिलांना 6व्या महिन्याचे एकूण 9,000 बँक खात्यात जमा होणार आहेत. हो मित्रांनो, खरं आहे यांचं. नवीन अकाउंट ज्या महिलांनी नवीन अकाउंट ओपन केलं होतं अशा 12,67,000 महिला नवीन लाभार्थी आहेत आणि 6व्या महिन्याचे एकूण 9,000 रुपये, 6 महिन्याचे त्यांना 6वा तर हप्ता भेटणारच आहे, पण एकूण 6 महिन्याचे त्यांना 9,000 रुपये त्यांच्या खात्यावरती हे टाकले जाणार आहे. आताच्या घडीची सर्वात बातमी महत्त्वाची आहे. 9,000 रुपये त्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत. 9,000 रुपये आपण तुम्ही पाहू शकता. 9,000 रुपये हे त्यांच्या खात्यावरती सरकारनं एकाच वेळी टाकण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. या ठिकाणी 12,67,000 नवीन लाभार्थी या योजनेत लाभ घेण्यासाठी त्यांनी अर्ज केले होते आणि त्या सर्व महिलांना एका वेळेला ॲट ए टाईम त्यांना हे पैसे त्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत. आता मुख्यमंत्री परत काय म्हणतात बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. राज्यातील लाभार्थी महिलांना केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. या ठिकाणी आपलं सरकार हे निवडून आलेलं आहे आणि त्यांनी ही योजना राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला हे शब्द हे मुख्यमंत्री साहेबांनी बोललेले आहेत. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोललेले आहेत की तुम्ही त्यांना घवघवीत यश दिलं, त्यामुळं आम्ही तुम्हाला ही योजना चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा हा त्यांचा निर्णय आहे. तुम्ही पाहू शकता की 31 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती हे तुम्हाला पैसे पडायला सुरुवात होणार आहे. आता आपण समोर बघूया समोरची अपडेट काय आहे. या ठिकाणी पाहूया. ही समोरची अपडेट अशी आहे की तुम्ही पाहू शकता पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना लाभ मिळाला. हो, पहिल्या दिवशी 67 लाख महिलांनी ते या ठिकाणी घेतला आहे. लाडकी बहीण योजना स्कीम 67 लाख महिलांनी या ठिकाणी खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हो मित्रांनो, 6वा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये 67 लाख महिलांना पहिल्याच दिवशी त्यांनी लाभ घेतलेला आहे. पहिल्याच दिवशी 67 लाख महिला या ठिकाणी
योजनेसाठी पात्र झालेल्या होत्या आणि त्यांना 6वा हप्ता त्यांच्या खात्यावरती आला होता. बाकीचे 1 ते 6 हप्ते 9,000 रुपये त्यांच्या खात्यावरती आलेले होते. फक्त आता राहिला 7वा हप्ता. 7वा हप्ता हा तुम्हाला जानेवारीच्या 1 तारखेला पडायला सुरुवात होणार आहे आणि जो 2100 रुपये आहेत ते 2100 रुपये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून पडायला सुरुवात होणार आहे आणि ही योजना 5 वर्षे चालणार आहे मित्रांनो. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 5 वर्षे हे पैसे तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यावरती बघायला भेटणार आहेत. खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी महिलांसाठी पाहायला भेटत आहे. तर आपण पाहू शकता डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. 2,34,00,000 लाडक्या बहिणींपैकी 67,00,000 महिलांच्या खात्यात पहिल्याच दिवशी पैसे हे पडलेले आहेत. 2,67,00,000 लाडक्या बहिणींना 67,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत. एवढे अर्ज आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता 2 कोटी अर्ज आलेले आहेत. तर आता समोरची बातमी बघूया. समोरची बातमी अशी आहे की या ठिकाणी आपण पाहू शकता, मी तेच तुम्हाला सांगितलेलं, 2,47,00,000 अर्ज एकूण पात्र झालेले आहे. 47,00,000 2,47,00,000 या ठिकाणी महिला या योजनेचा भाग घेण्यासाठी पात्र झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आणि यापैकी 67,00,000 महिलांना पहिल्या दिवशी हे पैसे त्यांच्या खात्यावरती पडलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता पहिल्या दिवशी का पडले असतील, त्यांचा अर्जामध्ये कोणतीही त्यांना त्रुटी नसेल आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं बँक अकाउंट हे पोस्टाचं असते. पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी पैसे येत असतील. जर पैसे तुमच्या अकाउंटवरती आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत. आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला आणि तुमचे पैसे आले असतील तरी पण लाईक करा. आपण महत्त्वाची बाब समोर जाणूया काय आहे ती. आता जानेवारीची सुरुवात आणि अर्जांची माहिती, योजनेची सुरुवात आणि अर्जांची माहिती. जानेवारी महिन्यापासून तुम्हाला पैसे पडणार आहेत. योजना जुलै महिन्यात सुरू झाली. या योजनेसाठी राज्यभरातून 2,63,00,000 अर्ज आले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेले आहेत. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला एकच करायचं आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती कंटिन्यू राहा. तुम्हाला सर्वात महत्त्वाची अपडेट मी सर्वात लवकर तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे आले असतील तर तुम्ही सांगू शकता मित्रांनो. काही अर्ज मंजूर होऊ शकले नाहीत कारण त्या महिलांच्या बँक खात्या बँक जाती आधारशील जोडले नव्हते. त्यामुळे 12,87,000 महिलांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला. हो मित्रांनो, बऱ्याच महिलांचे हे बँक अकाउंट त्यांच्या अकाउंटला आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नव्हतं. त्यामुळे बऱ्याच महिलांना हे पैसे पडलेले नाहीत. आणि पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे पडत आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1,500 रुपये पाठवली, आनंदाची बातमी. हो, डिसेंबर महिन्याची हे 1,500 रुपये 6वा हप्ता तुमच्या खात्यावरती पडलेला आहे. 1,500 रुपयाचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारने टाकलेला आहे. 1,500 रुपये आनंदाची बातमी. सर्वात महत्त्वाची बातमी महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता परत माहिती काय आहे तुम्ही पाहू शकता की आताची घडीची सर्वात मोठी अपडेट, आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 1,500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यावरती उद्यापासून 1 रुपया जमा झालेला नाही. त्याचे सविस्तर कारण बघूया. त्यांची बँक अकाउंट लिंक नसेल किंवा त्यांचं पोस्टाचं बँक नसेल, त्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले नाही. परंतु 1,500 रुपये बऱ्याच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पाहायला भेटलेले आहेत. बऱ्याच महिलांची या ठिकाणी कमेंट आली होती की दादा आम्हाला पैसे पडलेले आहेत. आता तुम्हाला एकच करायचं आहे की तुमचं बँक अकाउंट कोणतं आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला पैसे पडलेत का, पडले असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट करू शकता की पैसे या ठिकाणी आम्हाला पडलेले आहेत. आता या ठिकाणी बघू शकता मोठी खुशखबर आपल्या यूट्यूबवरती चॅनलवरती माध्यमातून दिलेली आहे. तर तुम्ही तुमचं कर्तव्य आहे की आता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण नवीन अपडेटसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.